नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन माहितीसाठी। त्याचबरोबर मित्रांनो, जॉब गुरु हा टेलिग्राम चॅनल आपण जॉईन नसेल केला तर हा व्हिडिओ बघा आणि टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला यायचं आहे, त्या ठिकाणी टेलिग्रामचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे, ओपन करायचं आहे। तुम्हाला ओपन केल्यानंतर सर्च बारचं तुम्हाला या ठिकाणी एक आयकॉन दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर जॉब गुरु महाराष्ट्र जॉब गुरु असं होईल। त्या ठिकाणी खाली जॉईन बटन आहे, जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला लगेच। तर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2020 याविषयीचे सर्वात महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आरोग्य विभाग भरती 2020चं हे अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आपल्याला पाहायला भेटते। त्यासाठी लगेच तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो, लाईक या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब या लाल बटनवरती क्लिक करून आपल्याला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो। तर बघा, आरोग्य विभाग भरती 2020 ही खूप दिवसापासून मित्रांनो चालू आहे। 2020 म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून ह्या भरतीच्या मागे आपण आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता 50% जागा भरल्या जाणार आहेत, त्या पण एक्झाम घेऊन मित्रांनो। त्याचबरोबर EWS मधून मराठा आरक्षण भेटल्यामुळे मित्रांनो 100% जागा देखील भरल्या जाऊ शकतात। कंपनी निवड देखील झालेली आहे, त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा देखील याची होऊ शकते। याची एक्झाम डेट अजून जाहीर झालेली नाही, परंतु जवळजवळ 15 ते 1 महिन्यामध्ये याची एक्झाम डेट जाहीर होणार असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं। परंतु मित्रांनो 15 दिवसाचा कालावधी देखील उलटून गेलेला आहे, परंतु आता 1 महिन्याची आपण वाट पाहत आहोत। हा जसा महिना कंप्लीट होईल तसं जानेवारीमध्ये मित्रांनो याची एक्झाम डेट येईल, जसं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे। तर बघा, आरोग्य विभाग भरतीविषयीचं सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण या ठिकाणी जे पाहणार आहोत ते सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचा पुरावा देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, जे की मित्रांनो भरतीमध्ये 40% कंत्राटी जागा आता भरल्या जाणार आहेत। ते 50% ह्या आत्ताच्या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत की नंतर जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत हे आपण पाहणार आहोत। तर त्यासाठीचा नवीन GR जे नवीन लेटर असतं ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर हे सविस्तर लेटर देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। तर मित्रांनो बघा, भरतीमध्ये ज्या कंत्राटी जागा आहेत NHM मधल्या, त्या ज्या आता सध्या कंत्राटी पदावरती आहेत ते कर्मचारी काम करत आहेत, तर त्यांना सरळ सेवाची जी भरती आहे त्याच्यामध्ये 40% त्यांच्या जागा भरल्या जाणार असा एक आदेश काढण्यात आलेला आहे। त्याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर असं झालं तर मित्रांनो आत्ताच्या 50% जागामध्ये जर एवढ्या 40% जागा भरल्या तर 10% जागा आपल्याला भेटतील मित्रांनो। तर ही बातमी आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे मित्रांनो, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण तो GR देखील पाहणार आहोत। तर माझ्यासमोर हे लेटर आहे मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावरती लेटर देखील तुम्हाला पाहायला भेटेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन आरोग्य संचालनालय पुणे कार्यालय या ठिकाणाहून हे आलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण ह्याचा जो विषय आहे आणि कोणाला पाठवले गेलेलं आहे ते देखील इथे आपल्याला पाहायला भेटेल। तर या ठिकाणी आपण पाहू शकता बघा, प्रति माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तालय मुंबई। तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे आयुक्त आहेत मित्रांनो NHM चे, त्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये काय झालेलं बघा, निर्णय काय आहे विषय पाहू शकता आपण या ठिकाणी। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांना NHM बघा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत नियमित पदावर समावेशन करण्याच्या दृष्टीने विविध पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याबाबत। तर बघा, NHM मध्ये जे आरोग्य विभागामध्ये सध्या कंत्राटी कर्मचारी काम करतात ते वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहेत, ठीक आहे मित्रांनो। तर या ठिकाणी काय म्हणले, आरोग्य सेवेत नियमित पदावर समावेशन करण्याच्या दृष्टीने, तर आरोग्य सेवेमध्ये त्यांना आता कायमचं या ठिकाणी पदावर घेतलं जाणार आहे। आरोग्य सेवेत नियमित पदावर समावेशन करण्याच्या दृष्टीने विविध पदं जी आहेत त्यांचा या ठिकाणी सुधारित करण्याबाबतचं हे लेटर आहे। शासन क्रमांक या ठिकाणी पाहू शकता, संदर्भ दिलेला आहे मित्रांनो। हा GR तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन हा शासन क्रमांक टाकून तिथून डाउनलोड देखील करू शकता। तर त्याचबरोबर बघा, जो विषय आहे महत्त्वाचा तो या ठिकाणी सांगितलेला आहे, काय तो आपण सर्व वाचू। बघा, उक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत नियमित पदावर समावेशन करण्याच्या दृष्टीने विविध 19
19 पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे। बघा, सदर प्रस्तावात अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी 45 वर्षापर्यंत शिथिल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। तर हे सरळ सेवा भरतीमध्ये एकूण 40% पदे, बघा सरळ सेवा भरतीमध्ये 39% पदे अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना राखून ठेवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेले आहे। महत्त्वाचा हा मित्रांनो या ठिकाणी पॉईंट आहे जो मी तुम्हाला हायलाइट केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे। पाहू शकता भरतीमध्ये एकूण 40% पदे अभियानांतर्गत म्हणजे NHM मधील कंत्राटी कर्मचारी आहेत। बघा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना राखून ठेवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेले आहे। पाहू शकता या ठिकाणी आपण, म्हणजे जी पण आता आरोग्य विभागातील सरळ सेवा भरती होईल मित्रांनो, आरोग्य विभागाची कुठलीही भरती असेल, मी आता या ठिकाणी तुम्हाला असं नाही सांगणार की 50% आताची जी भरती होती त्याच्यामध्ये हे 40% जागा राखीव करून ठेवण्यात येत आहेत, जे की आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी पदावर घेण्याबाबत। तर असं नाही होणार की मित्रांनो या ठिकाणी 50% आताच्या जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांना ठेवलं जाणार आहे। हे आपल्याला स्वतःला, आपण जे आता फ्रेशर आहोत त्यांना ह्या जागा भरल्या जातील, परंतु येणाऱ्या 50% जागा असतील मित्रांनो त्याच्यामध्ये कदाचित यातल्या 40 पैकी 20 किंवा 10% जागा देखील मित्रांनो राखीव असू शकतात, जे की NHM मध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत जे पूर्ववत कंत्राटी काम करतायत खूप दिवसापासून, त्यांना परमनंट करण्यासाठीचे। तर अशा पद्धतीचे हे लेटर जे आहे मित्रांनो पुढे आपण वाचूयात। बघा, सोबत उपरोक्त पदाची छायाचित्रप्रत जोडलेली आहे। उपरोक्त पत्रातील मुद्दा क्रमांक 7 कंत्राटी कर्मचारी व समक्ष नियमित पदे याबाबतची माहिती आपले कार्यालयाशी संबंधित असून सदर माहिती परस्पर शासनास सादर करण्यात यावी ही विनंती। तर हे सोबत 70 पदांची यादी देखील जोडण्यात आलेली आहे। बघा, याच्यामध्ये मित्रांनो 70 पदं आहेत, म्हणजे भरपूर सारी आरोग्य विभागातील जी पदं असतात, जसं आरोग्य सेवकापासून जे आहे ते नर्सपर्यंत ते औषध निर्मातापर्यंत ड्रायव्हर क्लर्क सर्व पदं जी आहेत NHM मध्ये देखील जी कंत्राटी पदं भरली गेलेली आहेत आतापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये असतील किंवा अगोदरपासूनच, ह्या सर्वांना 40% कोटा आता म्हणजे 40% जे कर्मचारी आहेत त्यांना डायरेक्टली आता कायमस्वरूपी केलं जाणार आहे प्रत्येक आरोग्य विभागाची जी भरती होईल त्याच्यामध्ये। परंतु सध्याच्या भरतीमध्ये तर मित्रांनो हे शक्य होणार नाही। 40-50% आपली जी भरती होते त्याच्यामध्ये इतर जी आता पुढची भरती होईल मित्रांनो अजून 50% राहिलेल्या पदांची, त्याच्यामध्ये देखील यांचा कोटा असू शकतो मित्रांनो। हे जे लेटर आहे मित्रांनो अर्चना पाटील संचालक आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत जारी करण्यात आलेला आहे। माननीय अवर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय प्रत देखील या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं हे लेटर मित्रांनो आपल्या हाती लागलेलं आहे। याच्यामधून आपल्याला एवढं समजतं मित्रांनो की जी NHM मधील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना आता परमनंट केलं जाणार आहे, परंतु आपली आताची जी भरती होणार आहे मित्रांनो ती भरती 50% पदांची ही व्यवस्थित होऊ शकते मित्रांनो, कारण की याच्यामध्ये कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोटा राखीव ठेवण्यात येणार नाही असं दिसतं। कारण की खूप दिवसापासून मित्रांनो जवळजवळ 8 ते 9 महिन्यापासून मित्रांनो आपण या भरती मागे लागलेलो आहे, आणि अजून जर याच्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी जागा राखीव ठेवल्या तर मित्रांनो खूप अवघड परिस्थिती होऊ शकते। कारण की विद्यार्थी अगोदरपासूनच मित्रांनो या ठिकाणी परेशान झालेले आहेत की भरती एकतर मेरिट लिस्ट लावलेली नाही किंवा एकतर एक्झामची डेट तुम्ही लवकर घोषित करत नाहीत, आणि अजून याच्यामध्ये अशा पद्धतीचा जर गोंधळ झाला तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विविध पद्धतीने आंदोलन देखील होऊ शकतात मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो कंपनी निवड झालेली असताना अजून एक्झाम डेट जाहीर केली जात नाही, जसं की 17,000 पदांची मेरिट लिस्ट लावणार असं करून 8 ते 9 महिने या ठिकाणी गेले मित्रांनो। तर आता परीक्षेवरती एवढा दिवस घालवायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी निर्णय घेण्याची जी क्षमता आहे आरोग्य विभागातील भरतीबाबतची ती लवकर सुधारणं गरजेचं आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीचं महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो। धन्यवाद।